राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके आपल्यासोबत आहेत. रोहित पवारांना काही वेळापूर्वीच म्हटलंय सुनील शेळके भाजपमध्ये लढणार आहेत. सुनील तटकरे भाजपमध्ये जाणार आहेत आणि 15 आमदारांना सोबत घेऊन जाणार आहेत. त्यातले सुनील शेळके देखील असणार आहेत. सुनील शेळकेंचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही भाजपमध्ये जाताय असं कळतंय. दादांच्या अपघाती निधनानंतरनं आपण जर पाहिलं असेल, सातत्यानं रोहित पवार हे वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवरती करताना आपण पाहतो आहे. दादांचा घात आहे की अपघात आहे, याला कोण पाठीशी घालते, हे जे खुर्चीसाठी सत्तेसाठी बोलत नाही आहेत, इतकं खोटं सातत्यानं बोलत आलेत की त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेलासुद्धा खोटं बोलून बोलून खरं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळं रोहित पवारांनी जे आता नव्यानंच मुद्दे बाहेर काढलेत, आम्ही कुठल्या पक्षात जाणार आहेत, कुठनं उभं राहणार आहे, हे भविष्यवाणी किंवा ज्योतिषाचा काय नवीन धंदा रोहित पवारांनी खोलला की काय मला माहीत नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा असताना आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, वळसे पाटील साहेब, मुंडे साहेब हे सगळेजण आज पक्ष मजबूतीने उभा करतायत. आम्हाला सुनित्रा वहिनींकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं काही कमी पडत असेल तर आम्ही तो विचार करू. आमच्या मतदारसंघात कामं जी व्हायला पाहिजे, ज्याला आम्हाला निधी मिळायला पाहिजे तो निधी मिळतो आहे, आमचे प्रश्न सुटत आहेत, आम्ही दुसरा पर्याय का शोधू. जे रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ नये किंवा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होणार असेल तर मी काँग्रेसमध्ये जाईल हे अंतर्गत बोलतायत, राहुल गांधींची भेट घेत आहेत आणि बारामतीत पोटनिवडणुकीमध्ये सुनित्रा वहिनींच्या विरोधात काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यायचा हट्ट धरला की 2029ला ही जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे आणि त्या ठिकाणी मी उमेदवार असणार आहे. रोहित पवारांना हट्ट धरला. मी जबाबदारीनं सांगतो, 2029ला रोहित पवार हे बारामतीतून काँग्रेस पक्षाकडनं उभं राहण्याकरता आत्ता सुनित्रा वहिनींच्या विरोधात काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यायला हट्ट धरला आणि त्या ठिकाणी उमेदवार देखील दिला. पवार विरुद्ध पवार होणार. रोहित पवार काँग्रेसचे उमेदवार असणार. त्यांनी जाहीर करावं ना. आमची जी भविष्यवाणी आमची भविष्यवाणी करण्यापेक्षा स्वतःचं काय जबाबदारी किंवा स्वतःची काय नैतिकता आहे ही त्यांनी सांगावी की मी सुनित्रा वहिनी बारामतीत अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून त्या ठिकाणी कारभार सांभाळत आहेत, बारामतीच्या उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनीचा असतील, पवार कुटुंबामधला मी स्वतः रोहित पवार सुनित्रा वहिनींच्या विरोधात कधी उभा राहणार नाही हे वक्तव्य त्यांनी करावं. हे पहिले त्यांनी सांगावं आणि मग इतरांवरती टीका टिप्पणी करावी. दुसऱ्यांवरती टीका टिप्पणी करून आदरणीय प्रफुल्लभाई तटकरे साहेब किंवा भुजबळ साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, ह्या लोकांनी आदरणीय पवार साहेब असतील, दादांच्या सोबत 35-40 वर्ष राजकारण केलं, त्यांच्यासोबत अडचणीच्या काळात उभे राहिले आणि त्या नेत्यांवरती आपण टीका टिप्पणी आरोप करून तुम्हाला काय साध्य करायचं आहे. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होतोय हे पाहत नाही आहे का सुनित्रा वहिनी आज मजबूतीने नेतृत्व करतायत, हे सिद्ध करून दाखवत आहेत, हे तुम्हाला कुठंतरी मोडकळीस आणायचं आहे. हा काय तुमच्या मनातला हट्टाच असेल किंवा हे जे काय तुमच्या मनातली चलबिचल सुरू आहे ही प्रत्येकाच्या आता लक्षात यायला लागलेली आहे. म्हणून आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा एक संघ मजबूतीने पुढे जाईल, ताकदीनं उभा राहील. 2029ला 2024पेक्षा चांगला रिझल्ट किंवा चांगलं परफॉर्मन्स दाखवेल हा देखील आम्हाला विश्वास आहे. सुनेत्रा वहिनी खरंच खंबीरपणे पक्ष पुढे घेऊन चालत असं वाटतंय का? कारण पक्षामध्येच एकमेकांना चेकमेट करण्याचे प्रकार चालू आहेत अशी राजकीय वर्तुळात खूप चर्चा आहे. काल दिवसभर पाहिलं 2 महत्त्वाचे नेते ज्यांना पदावरून काढलं अशी खूप चर्चा होती. राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष ही महत्त्वाची पदच नाही आहेत. त्यामध्ये सुनित्रा वहिनींनी स्वतः ट्विट करून त्याचा खुलासा दिलेला आहे. अधिकृत बातमी किंवा अधिकृत जे काही निवडणूक आयोगाला आमची घटना जे काही आम्ही बदल केले असतील पक्षातल्या नेतृत्वाने कोर कमिटीने ठरवून ते देखील तुमच्याकडे येईल. माहिती काही कालावधी जाईल, त्यानंतर सत्यता कोण पक्षामध्ये आहेत, कुणाकडे कुठली जबाबदारी आहे याची देखील आपल्या सगळ्यांना, महाराष्ट्राच्या जनतेला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याची माहिती विस्तृतपणानं काही दिवसामध्ये दिली जाईल. अण्णा, एकदा होते ते टायपिंग मिस्टेक असते, दोनदा होते ती मेसेज देण्याचा प्रयत्न असतो अशी एक मराठीत म्हण आहे. 1 महिन्यापूर्वी अशाच पद्धतीची टायपिंग मिस्टेक झाली, अशा पद्धतीचा गाजावाजा करण्यात आला. त्यावेळी देखील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पदावर नव्हते. आज पुन्हा 1 महिन्यानंतर हाच कित्ता गिरवला गेला आहे. तुम्हाला वाटत नाही का की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना सुनित्रा वहिनींना मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे, पार्थ पवारांना मेसेज देण्याचा प्रयत्न केला? असं अजिबात नाही आहे. आपण
कालचाच कार्यक्रम रायगडमधला पाहिला असेल. आदरणीय सुनेत्रा वहिनी रायगडला पहिल्यांदा गेल्या. तटकरे साहेब असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांचं जे काही जंगी स्वागत केलं. वहिनींनी सुद्धा सांगितलं की माझी लेक ही आदिती आहे. मग हे बॉन्डिंग जेवढा एका कुटुंबासारखं आहे, हे कुठंतरी मला वाटतं की काही राष्ट्रवादीतल्या विरोधी पक्षातल्या मंडळींच्या मनामध्ये खुपतंय. मी मागेही सांगितलं होतं की सुनित्रा वहिनी ह्या अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून आता जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री आणि पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील पदभार स्वीकारून काम करतायत. आणि सर्व श्रेय सुनित्रा वहिनींना जेवढं आहे तेवढं आमच्या प्रफुल्लबाईंना, तटकरे साहेबांना, भुजबळ साहेबांना, वळसे पाटील साहेबांना देखील जातं. यामध्ये अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीची विधानं करत होते, वेगवेगळ्या स्ट्रॅटजी आखत होते की आता आम्ही सत्तेत येणार, आमच्या ताब्यात पक्ष येणार, पण हे होऊन दिलं नाही. ही कुठंतरी मनात सल आहेच ना. विरोधक त्यानं महिना 15 दिवसानं 8 दिवसानं बाहेर येते. विरोधकांना का दोष देत आहे? पक्षातच तुमच्या गोंधळ निर्माण आहे असं वाटत नाही का? तुम्ही आत्ताच जे उदाहरण सांगितलं सुनेत्रा पवारांचं, त्या रायगडला जाऊन आल्या आणि त्यानंतरचा मी तुम्हाला घटनाक्रम सांगतो की त्यानंतर पत्र बाहेर आलं आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे पदावर नाहीत, ही चर्चा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये रंगवली. तुमच्याकडं कधी पत्र आलं हे मला माहीत नाही आणि त्या पत्राचा खुलासा सुनित्रा वहिनी स्वतः दिलेला आहे ट्विट करून. त्यामुळे मला असं वाटतं की त्यावरती मी आधीचं बोलणं उचित राहणार नाही. त्या बाबतीतला खुलासा किंवा त्यातली जी काय अधिकृत माहिती आहे ती पुढच्या 4-8 दिवसामध्ये तुम्हालाही मिळेल आणि आम्हालाही मिळेल. खूप चर्चा आहे की एकमेकांना चेकमेट करतायत. तुम्ही पदावरून काढताय तर आम्ही शरद पवारांकडे जाऊ शकतो आणि म्हणूनच काल सुनील तटकरेंनं शरद पवारांची भेट घेतली. ही एक चर्चा जोरदार. असं अजिबात नाही. तटकरे साहेबांनी एवढं म्हणजे बाहेर आल्यावरती तुम्हाला जी काय माहिती आहे किंवा जो त्यांना जे सांगायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. 3 वर्ष लागले जायला आणि शरद पवार आजारी बरेच दिवस झाले आहेत. तटकरे साहेबांनी स्वतः सांगितलं. मी सुप्रियाताईंशी बोललो, वेळ घेतली आणि मी उद्या 2 दिवस रायगडच्या दौऱ्यावरती आहे. आपण मला असं वाटतं की हे बघा, एक प्रत्येक वेळेला राजकीय अँगल भेटीला दिलाच पाहिजे असं मला वाटत नाही. शेवटी साहेबांसोबत गेले अनेक वर्ष यांनी बरोबरीनं काम केलेली ही सगळी नेते मंडळी आहेत आणि प्रत्येकाच्या अडचणीत, सुखादुःखात भेटणं हे काय गैर आहे का? टायमिंग साधलं ना पण. टायमिंग आता तुम्ही साधलं, आम्ही नाही साधलं. त्यांची ठरलेली वेळ होती. एका बाजूला बातमी यायला आणि तटकरे साहेब जायला. हा योगायोग म्हणा किंवा त्याच्यातून तुम्हाला जे काय बातमी करायची तुम्ही ती बातमी केली. ते काय आले एकत्र विमानानं का नाही आले? राग कशाचा? म्हणजे असं काय झालं अचानक? एकत्र एकानं विमान बुक केलं, तिघंजण एकत्र गेले आणि येताना तर सगळेच सेपरेट आले. मला त्यातली कुठली कल्पना नाही. माझ्या रिलेटेड किंवा मला जेवढी माहिती आहे मी तेवढी माहिती तुम्हाला दिली. त्या बाबतीत तुम्ही माझ्या पक्षातल्या नेत्यांना विचारू शकता किंवा त्या बाबतीत खुलासा ते नेते मंडळी करतील. एकत्र आले का नाही आले, कुठं गेले, ह्यातल्या मी वक्तव्य करणं हे मला योग्य वाटत नाही. पण रोहित पवारांच्या बाबतीमध्ये काँग्रेसमध्ये लढतात एक नक्की. सांगावं ना त्यांनी. रोहित पवारने आमच्या भविष्यवाण्या सांगण्यापेक्षा 2029ला तुम्ही कुठनं उभे राहणार, कुठल्या पक्षाकडनं उभे राहणार हे तुम्ही पहिलं सांगा आणि मग आमच्याकडं या आम्हाला सांगा किंवा आमच्यावरती आरोप करा. हे असं का करतायत ते? मागं देखील तुम्ही त्यांच्यावर म्हटलं ते भाजपशी कुठेतरी कॉन्टॅक्ट करतायत, भाजपमध्ये जायचा त्यांचा प्रयत्न आहे. आता तुम्ही म्हणताय काँग्रेसमध्ये जायचा प्रयत्न आहे. तुम्ही सुनील शेळकेच आता त्यांना या संदर्भातली माहिती राजकारणामध्ये एक वेळ असते, करो या मरो. करो या मरो ती वेळ रोहित पवारांची आहे. रोहित पवारांना असं वाटतं कर्जत जामखेडला आता मला संधी मिळणार नाही. कर्जत जामखेडला प्राध्यापक राम शिंदेंनी जो मतदारसंघ आता ताब्यात घेतलेला आहे तिथं आपला आता निभाव लागणार नाही. म्हणून दुसरा काही पर्याय मिळेल का, दुसरा काही सोर्स मिळेल का, दुसरा मतदारसंघात जाऊन उभं राहता येईल का, हा आता तो पर्याय शोधतायत आणि त्यातून हे सातत्याने वक्तव्य करतायत. रोहित पवारांनी मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा कसा होईल, सुनित्रा वहिनीचं नेतृत्व स्वीकारा ना. म्हणजे त्यांच्या नेतृत्वात सगळे एकत्र आले तर तुम्हाला चालतंय. कुणाला दुःख आहे? पवार कुटुंब एकत्र येत असेल, सुनित्रा वहिनींच्या सोबत एक संघ राहत असेल तर दुःख असेल ज्या व्यक्तीला तो स्वतःचा स्वार्थ साधायला आलाय. शरद पवार असताना सुनेत्र पवारांचं नेतृत्व कसं? आता राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आमच्या सुनित्रा वहिनी आहेत. तिकडे शरद पवार. मग पवार साहेब आहेत तर पवार साहेबांनी सुद्धा त्या बाबतीत सकारात्मकता दाखवली होती काही दिवसापूर्वी. कुणाला नको आहे? शरद पवारांनं सकारात्मकता दाखवलेली सुनेत्रा पवारांबरोबर यायला. आदरणीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असेल किंवा सर्व पारदादा असेल यांनी देखील काही या बाबतीत चर्चापूर्वी काही दिवसापूर्वी केल्या होत्या
आपण एक संघ राहणं किंवा आपला पक्ष मोठा होत असताना शाहू फुले आंबेडकरांचे विचारधारा किंवा आपण त्या विचाराला मानणारे लोक आहोत आणि महाराष्ट्राच्या जनतेला ते योग्य वाटते. आपण त्या पद्धतीने पुढे जाऊ आणि एकत्र येऊन जर पुढे जात असतील किंवा होत असतील तर दुःख वाटायचं कारण काय? नेतृत्वाचा विषय नेतृत्व सुनित्रा वहिनी पवार. हे मान्य शरद पवारांनी केलं होतं. मी पवार साहेबांविषयी बोलत नाही, तुम्ही म्हटलं ना कुठेतरी पॉझिटिव्ह. मी रोहित पवार. रोहित पवारांनी मान्य करावं. आपण पाहतोय सुनील शेळके आपल्यासोबत होते. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होत असेल तर आम्हाला 100% ही गोष्ट चालणारी आहे. त्यामुळे आता कुठेतरी पुढाकार घ्यावा अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे. आणि रोहित पवार स्वतःचा मतदारसंघ सांभाळू शकत नाहीत म्हणून आता बारामतीत ते तयारी करत आहेत आणि काँग्रेसमधनं ते 2029चे उमेदवार असणार आहेत अशा पद्धतीचा दावा देखील त्यांना केला. अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.